दादाने पक्ष सोडायला नव्हता पाहिजे होता. बर्णे मामाने केले सगळी कामं. बर्णे मामा आता तिकडे आहेत ना, दादांच्या बाजूने. मग आम्ही त्यांच्या पाठीशी जाणार नाही ना. दोघं एकत्र यावं वाटतं का कधी? या वाटत मध्ये येऊ शकत नाही. आज रवींद्र वायकर काल गेला, कशाला ईडीला भिवूनच गेला, कशाला भिवून गेला. आणि अजित दादा कशाला भिवून गेला, ईडीलाच भिवून गेला. त्या बाजूला शरदचंद्रजी पवार साहेबांना म्हातारा, त्याच बाजूने आम्ही जाणार. साहेबांचं तर वय झाले, दादांनीच आता दादाचीच मागं पाहिजे असं आमचं म्हणणं येतं. बरोबर. आणि तालुका लेवल म्हणलं तर मग भरणे मग तर काय सांगायची गरजच नाही. वय जास्त आहे आणि साहेबांची कामं पण चांगली आहेत, दादाची बी कामं चांगली आहेत. दादा आणि आम्हाला तर दोघं पाहिजेत, एक लोकसभेत आणि एक विधानसभेत. बर. तुमची एमआयडीसी होती बारामतीची अगोदर, दादांनी केली काय बारामतीची एमआयडीसी? काय केलं? भरपूर कर्जमाफी कोणी केली पहिल्यांदा? ती विसरला काय? आता तर जाऊ द्या, मागची कर्जमाफी कोणी केली? कधीच नाही. एकंदरीत लोकसभेला शरद पवार आणि नंतर विधानसभेला बघू मग आमदार आहे का कोण आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघात जी रणधुमाळी चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी खरं तर आम्ही जागोजागी जात आहोत. आम्ही इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर या गावात आहोत. लोणी देवकर मध्ये या पुलाखालून येतानाच इथं थोडीशी गर्दी दिसली आणि म्हणून मी इथं थांबलो. साधारण आपण थोडासा जनतेच्या मनात काय चालू आहे, लोणीकरांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा सध्या प्रयत्न करणार होतो. आपण बघतोय एका लोकसभा आलेली आहे, एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. आता खरं पाहायला गेलं तर सर्वसामान्य लोक जे आहेत कुणाकडे जावं आणि काय मनात चालू आहे सामान्य लोकांच्या? इथं बसू दे जरा, थांबा. या इथं सुरुवातीत करतो थोडी. काय 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 वाटतं आता म्हाताऱ्याला आपली सोडणार पहिल्यापासून म्हातारे. म्हातारे म्हणजे कोणाला? म्हातारा आपलंच आहे, माझी पूर्वी तेच आहे. चला चला असू द्या. का बरं तसं का? आपली पोरगी तीच आहे. सोनगाव. मग सोनगावला आजी दादा पण बारामतीतच आहे. हाय की मान्य की आम्ही काय म्हणतो का, आमला जीव आहे पोरीवर. बरं चला असू द्या. भावना आहे काय? ठीक आहे. काय तुम्हाला काय वाटतं? मला एक महत्वाचं वाटतं, दादाने पक्ष सोडायला नव्हता पाहिजे होता. तर शरद पवार जे आहेत ना, आपल्या देशाचं एक नेतृत्व करणारा माणूस आहे. तर त्याच्या बद्दल सुळेताई जे आहेत ना, ते आपल्या लोकसभेला उभे आहेत ना, त्यांना आम्ही प्रचंड मताने विजय करू असा माझा सवाल आहे. राजेंद्र गायकवाड. बर, इथलंच का तुम्ही प्रॉब्लेम? इथं म्हणजे उपसरपंच इथलं. हा. बर बर. काय इथली काय परिस्थिती आहे? इथली परिस्थिती सुळेताईने आमची कामं सगळी केली, ती मानेदादानी केली ती सगळी. परत आपलं बर्णे मामाने केले सगळी कामं. त्याच्यामुळं आमचं गाव त्यांच्या पाठीशीच आहे. पण बर्णे मामा आता तिकडे आहेत ना, दादांच्या बाजूने. मग आम्ही त्यांच्या पाठीशी जाणार नाही ना. कोणाच्या? बर्णे मामाच्या. जाणार का नाही जाणार? नाही जाणार. नाही जाणार. हा. म्हणजे एकंदरीत सुप्रियाताईंकडेच तुमचा ओढ जास्त आहे. ओढ जास्त आहे. काय तुम्हाला काय वाटतं बाबा? तुमचं गाव कुठलं? गाव हा, तोंडे तोंडे. बर बर. काय वाटतं ह्या आता बघताय तुम्ही? आता तसं जर म्हणलं बरं का, गाव आहे पहिल्यापासून जुन्या पुराणापासून शरदचंद्रजी पवारांनी जुने ठामपासून काम केले. बरोबर. हा. आता हे सुप्रियाताई झालं, आजेदारा काय, हे बहन भावंड आहे. आता हे कसं हे जनता आहे. हा. आता हे जनतेचं कौल, आता दोन बहन भावंड आहेत, ती आता जनता ठरवणार ना. बस. पण आता दादाच्या मागे जायचं का साहेबांच्या मागे जायचं? काय नाही, करायचं? आता हे आम्हाला म्हातारं सोडून नाही जमत. नाही, आम्ही शरदचंद्रजी दादांना सोडित आता साहेब बाजूला झाले, त्यांचं चिन्ह बाजूला झालेच की. नाही घड्याळ नाही त्यांच्याकडे. नाही घड्याळ जर नसलं, ज्या बाजूला शरदचंद्रजी पवार साहेबांना म्हातारा, त्याच बाजूने आम्ही जाणार. बघा, अतिशय सर्वसामान्य लोक आहेत आणि इतकं परखडपणे, इतकं हृदयातून त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात. ठीक आहे, आपण ह्या बाजूला येऊ थोडी. या, काय काय वाटतं अजून? या पूर्ण आहे थोडा प्रकाश असा. काय वाटतं बरं? काय आता प्रश्न माहिती आहे तुम्हाला? हा, साहेबांनी पहिल्यापासून सगळं इंदापूर तालुका बारामती तालुका पण ऐका ना, अजितदादांनी पण विकास केलाय केलं की, पण ते पक्ष सोडले मस्त नाराज आहेत. त्यामुळे ते त्यांना नको असं वाटतं. आता स्थानिक आमदारांनी हे करतील ना की बाबा दादांच्या बाजूने मतदान करा, लोक ऐकतील का? जे मर्जी जे विषय अंदाज काय, लोक ऐकतील का? काय ते ज्याचा प्रश्न येतो, कोणी ऐकेल कोणी नाही ऐकेल, बरोबर आहे का, असा विषय येतो. साहेबांना सोडणारी माणसं नाहीत.
पहिल्यांदा आता चिन्ह बदललंय त्यांचं. असू दे की चिन्ह कसं सुजन लोक सगळी हा. ज्या त्याला माहिती आहे चिन्ह कोणचं कोणाचं ते अशा पद्धतीने ते सगळ्या तुतारी सगळ्या माहिती झाली त्याला. तरी माहिती झालं. हा सगळं तुतारी चला, माहिती एकंदरीत लोणीकरांच्या मनात काय असेल? काय ते तर मला प्रश्न सर्वांनी साहेबांना सोडणार नाहीत ही मग निश्चित आहे. दोघं एकत्र यावं वाटतं का कधी? या वाटतं पण ते येऊ शकत नाहीत ना. आता नाही देणार. आता नाही येऊ शकत. आता येणार येऊ नाही. वाटतं आता येऊ शकत नाही. पण सगळं फाटलेले आपले हा. जवळपास सगळं फाटलेले त्याच्यामध्ये बोला इकडे बोला. काय बोलायचं राव, मी तुमच्यासाठी इतक्या लांब आलोय. काय वाटतं आता एकंदरीत परिस्थिती बघताय? नाही, नाही, ऐका एक मिनिट ऐका राव, असं नाही. या इकडे अलीकडे या थोडं अलीकडे. बरं बसा, चला बसा, असू द्या. जरा सविस्तर चर्चा करू मग. काय एकंदरीत बघताय तुम्ही साहेबांना आता दादा आणि साहेब वेगवेगळे झाले बरोबर. आता सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे जायचं, दादाकडे जायचं का साहेबांकडे? आता लोकसभा आली. साहेबांचं तर वय झाले, दादांनीच आता दादाच्याच मागे लोकांची जनता असं आमचं म्हणणं येतं. बरं बरं. आणि तालुका लेवल म्हणलं तर मग भरण्या तर काय आता सांगायची गरजच नाही, असं आम्हाला वाटतंय सगळ्या कार्यकर्त्यांना. एकंदर परत एकत्र यावं असं वाटतंय का नाही? एकत्र येऊ वाटते पण आता शक्य नाही ना. वाटतंय का? नाही बरं. शक्य. म्हणजे दादांनी विकास केलेला आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये, म्हणून दादांच्याकडे ओढ दारशी नेतृत्व आहे त्यांचं. धाडसी नेतृत्व आहे. काय वाटतं इकडे? काय वाटतं इकडे? या बोला जरा इकडे. बोलताय का? बोला या इकडे. काय तुम्हाला काय वाटतं आता ही एकंदरीत परिस्थिती बघताय तुम्ही, दादा का साहेब? तर तसं पाहिलं तर साहेबाचं जुनं नेतृत्व आहे. आम्ही तर साहेबाचीच मागे उभा राहू. अनुभव जास्त आहे आणि साहेबांची कामं पण चांगली आहेत. दादाची बी कामं चांगली आहेत. दादाचं धाडसी नेतृत्व आहे आणि भरपूर काय केले दादाने पण. आणि आम्हाला तर दोघं पाहिजेत, एक लोकसभेत आणि एक विधानसभेत. बर लोकसभेत आणि विधानसभेत. पण विधानसभेत इथं तर इंदापूर तालुका येतो ना विधानसभेत. अहो जिथं असतील दादा तिथनं लोकसभेत आपलं अच्छा, काही पाहिजे बरं, आणि बरं. म्हणजे ओके. विधानसभेत. आता चिन्ह आता दादांचं वेगळं झालं, ताईंचं वेगळं झालं. अहो, चिन्ह वेगळं झालं तरी माणसं तीच आहेत ना. माणसं तीच आहेत. हा तर आता काय लोकल आता जनरल पब्लिकच्या मनात कुणाकडे जास्त आकर्षण नाही? आता तसं बघितलं तर ताईंकच जास्त आकर्षण आहे. तो तरी तर आपण गावागाव पोहोचली आहे, तळागावात पोहोचली आहे आणि लोकांना तो चिन्हाशी काय नाही. समजी लोक शिकले आता पहिल्यासारखं नाही राहिलं की आता तुतारी समजायला ओळखली समजेन. तुतारी समजांना ओळखीची आहे. बोलताय का? या इकडं. नाही बोलत कोण राहिलंय बोलायचं आता? या इकडं बाबा, ही लोकल आहे ती बघा. तुम्ही लगेच ओळखत इथं थांबा. इथं कोण राहिले का इथं? बोला इकडे या, अलीकडे या. इथं 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 काय होतंय माहितीये का? ऐका काय होतंय दादा झालं ताई झालं ही इतके जवळचे आणि एकच घरातले, आणि कुठेतरी भाऊभाऊच वेगळे, भाऊ बहीण वेगळे झाले. त्यामुळे खरी तर पंचायत ही आपल्या लोकांची झालेली दिसते. एकत्रित बाबा काय बोलायचंय, पण तरी आपण धाडसाने कुणाच्या बद्दल सहानुभूतीने काय कवलंय आता सामान्य लोक पवार साहेबांबद्दल. का बरं? शेवटी वडील ती बाप असतोय. बाप दुसरा करतो घेऊन येता येत नाही. पवार साहेबच. पवार साहेब काय केलंय पवार साहेबांनी मला सांग. भरपूर केलेलं. काय होतं आपल्याकडे? कृषी विज्ञान केंद्र होतं का? शारदा संकुल होतं का? तुमची MIDC होती बारामतीच्या अगोदर. दादांनी केली काय बारामतीची MIDC? कृषी विद्यापीठ प्रतिष्ठान असू द्या, कुणाचं नंतर आले. आपण बापाने कमावलं म्हणूनच आपण हाय का कुणी काही? मग तसं आहे ते. शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी भरपूर करून ठेवलं की. काय केलं? भरपूर कर्जमाफी कोणी केली पहिल्यांदा? ती विसरला काय? आताच जाऊ द्या, मागची कर्जमाफी कोणी केली ती बघा. बरोबर. केंद्रात होतं का असं? कांद्याला कुठं माणसाचा कांदा काढायला निर्यात बंदी केली शरद पवारने, असं दाखवा तुम्ही. केली का? शरद पवारने कधी केली का माणसाचा कांदा काढायला किंवा गहू काढायला आला आणि त्याच टायमिंगला निर्यात बंदी केली? असं झालंय का कधी? नाहीच झालेलं. किंवा तुमचं हरियाणातलं पंजाब मधलं मोर्चे शरद पवारच्या काळात कृषी मंत्री असताना आलेत का? मला एवढं सांगा. नाही. मग तेच आहे. आता एकंदरीत बघताय आपण, आता चिन्ह बदललं ना त्यांचं, पण आता चिन्ह बदलल्यामुळे फरक पडणार की? काही फरक पडत नाही. आता सगळे सुशिक्षित माणसं आहे ती. व्हॉट्सअप वरती, कशावरती, फेसबुक वरती, कुणाला कशावरती कळतंय. आज रवींद्र वायकर काल गेला, कशाला? ईडीला भिवूनच गेला. कशाला भिवून गेला? आणि अजित दादा कशाला भिवून गेला? ईडीलाच भिवून गेला. त्याच्याबरोबर लंचू संतू सगळी गेली तिकडं.
आता तुमच्या तालुक्यातला आमदार तुम्हाला सांगणार ना बाबा नाही हे आम्ही नाही तुम्ही ऐकणार, करा. आपण नाही ऐकणार. असं कसं आमदार साहेबांचं ऐकायचं नाही 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 कधीच नाही, नाही ना. कधीच नाही. एकंदरीत लोकसभेला शरद पवार आणि नंतर विधानसभेला बघू मग आमदार आहे का कोण आहे ते. हा. बरं. तर बघताय तुम्ही खूप परखडपणे अगदी पवार साहेबांबरोबरच का असं एकंदरीत त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी खोचक प्रश्न विचारले, अतिशय सरळ उत्तर दिले. खरं तर लोणी हे गाव जे आहे ना इंदापूर तालुक्यात, तर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. MIDC आहे आणि फेमस आहे. परंतु या बाजूला तुम्ही बघितलं व्हिडिओ चालू असतानाच लोक प्रतिक्रिया द्यायला सुद्धा घाबरत होते. त्याचं कारणही तेच आहे की जी द्विधावस्था झाली त्या द्विधावस्थेमध्ये सामान्य माणूस मात्र भरटला जातोय. हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने पुढं घडामोडी घडतायत हे आपण खरं तर वेळोवेळी पाहणार आहोत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. मी तुर्तास इथंच थांबतो. कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी नक्की भेटू नवीन गावामध्ये नवीन लोकांसोबत हीच चर्चा घेऊन. तुर्तास थांबतो. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.